नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करीत आहे. तर आज आपण निघालोय बघा रानामध्ये. दुपारचे 4 वाजलेत बघा. आणि असंच आता आमच्या सासूबाई गेल्यात बघा कांद्याच्या कडचा एक वाफा आहे बघा, त्यात खूप तण आहे. ते तण काढायला खुरपाय गेले ते. तर जाऊया आपण बघूया किती तण आले काय. आणि त्याचबरोबर हरभरा आपला किती मोठा झालाय, तर पण त्याला खोडायला आलाय का ते पण बघूया आपण. हा बघा हरभरा आमचा, ह्याला फुलं आलेत या. आता ह्याला फुलं आलेत म्हणजे लवकर घाटे लागतील. आणि घाटे लागले म्हणजे त्याच्या अगोदर भाजी खोडून नेऊया आपण. थोडीशी भाजी खोडूया जाताना आणि मस्तपैकी तव्यात करून भाजी भाकरीचा बेत करूया आज. तर चला आपण आत्यांकडे जाऊया. ह्या बघा भांगालतायत सासूबाई आमच्या. एवढं भांगालोय मगाचपासून नाही तणलंय. बारीक बारीक आहे ना. मला वाटलं आधी पोटाची शेंगा तोडताय. देऊ का तोडून? नाही असं जाताना नेलं की परत का हां. दिली की काय पदार्थ करायचं. तर मैत्रिणीनं बघा आमच्या सासूबाई बघा बऱ्याच लांब गेलेल्या आहेत. सारा भांगलीत मध्येच मी जरा पावट्याच्या शेंगा नेल्या घरी. त्या सोलून करून मी देऊन आली आमच्या जावेला स्वयंपाकासाठी. आणि परत येते तर आत्या लयच लांबलेल्या दिसल्या. मग म्हटलं आता चला जाऊन द्या, त्या भांगलताय त्यांना भांगलून द्या. तर तुम्हाला बघा हे हरभरा दाखवते आमचा. हरभरा आता खोडायच्या नशेत आलेला आहे बघा. आता आपण मगाशी म्हटलं मी हरभऱ्याची भाजी खोडून ते मस्तपैकी भाजी करूया. तर आता उद्या येऊन नक्की आपण ही खोडून त्याची भाजी करून भाजी भाकरीचा बेत करूया उद्या नक्की. आज का पावट्याचा बेत केला आहे, त्याच्यामुळं पावट्याची भाजी काय ही हरभऱ्याची भाजी काय करता आली नाही. बघा ही मस्तपैकी अशी दाट बंजार भाजी झाली. पहिली जेव्हा उगवलं तेव्हा म्हटलं हे काय जमलं नाही बरोबर बघा. कुठं तरी ते त्याचा मोड दिसत होता उगवतचा. पण आता बघा अगदी पाय टाकायला न जागा राहिली असं बघा हरभरा झालेला आहे दाट मस्तपैकी. आणि ढाळे पण खूप छान झालेत. हे इकडे बघा ज्वारी. हे बघा ज्वारीचं आमच्या चुलत सासऱ्यांचे ज्वारी आहे बघा. ती पण छान चांगली एकसारखी उगवली आहे बघा. हे आता संध्याकाळचे बघा 5-5:30 वाजलेत. सूर्य आता मावळाच्या दिशेला लागलाय बघा. त्याचे किरणं बघा कशी दिसत आहेत. मस्त वातावरण झालेलं आहे, अगदी मनरमायसारखं बघा. तर आपण आता जाऊया आत्यांकडे पुढं. तर मित्रांनो हा बघा आमचा कांदा. आता कांदा चांगला रुटिंगला लागला आहे. त्याला आता आम्ही गेल्या हप्त्यामध्ये खत टाकून पाणी दिलेलं, म्हणजे खत ते मुळी वाढायचं, जोर लागायचं. खत टाकलं, मिक्स 3 खतं टाकली, त्याच्यामुळे चांगला कांदा रुटिंगला लागला आहे आणि भराभरा वाढाय पण लागला आहे. आता तो पहिल्या भांगलणीला आला आहे. आजपासून आमच्या सासूबाईंनी भांगलाय सुरुवात केली आहे. आता उद्या दुसऱ्या सासूबाई येतील आणि दोघीजणी ह्या 2-3 दिवसात बघा हे वावर काय ठेवत नाही ते भांगलायचं. तर मैत्रिणींनो मला 2 सासू आहेत, त्या म्हणजे एक चुलत आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. त्याच्यामुळं ह्या आमच्या 2 नंबरच्या सासूबाई आहेत. आणि माझ्या सासूबाई आत्ता गेले ते वाटाणा तोडायला पैऱ्यानं, त्याच्यामुळं त्या काही नाही आता आल्या. उद्या येतील त्या भांगलायला. आणि माझ्या 3 नंबरच्या सासूबाई आहेत ते एक्सपायर झाले ते, त्याच्यामुळं ह्या दोघीच आहेत त्या माझ्या सासवा. तर चला जाऊया सासवांकडे. तर मैत्रिणीनं बघा आता आपली सुट्टी झाली. संध्याकाळचे 6 वाजले ती आणि थंडी बी खूप वाजायला लागले.
त्याच्यामुळे आता भांगल्याने बंद करून आता घरी जाऊया, मस्तपैकी गरम गरम चहा पिऊया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.